की जे प्लॉट रिझर्व आहे किंवा जे घेऊन ठेवले आणि त्याच्यावर उद्योग चालू केले नाही, तशी परिस्थिती मी एक त्यातला वेगळा प्रश्न आपल्याला विचारतो आहे की राज्य शासनानं टेक्स्टाईल पार्क अमरावतीला केला होता आणि तो टेक्स्टाईल पार्कचे काही प्लॉट्स आता शिल्लक आहे, परंतु या देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी जे मेगा टेक्स्टाईल पार्क राज्यामध्ये आपल्या दिलेला आहे अमरावतीला, जर आपण जुने रेट जर पाहिले तर टेक्स्टाईल पार्क राज्य शासनाचा जो टेक्स्टाईल पार्क होता त्याचे रेट आज कमी आहे आणि मेगा टेक्स्टाईल पार्कमधले त्याचे जे रेट आहेत ते इतके भयंकर आहे की या देशामध्ये 7 मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन झालेले आहे. जर आपले रेट जास्ती असले तर बाहेरच्या इंडस्ट्री आपल्या अमरावतीमध्ये किंवा महाराष्ट्रात येणार नाही. म्हणून आपल्याला त्याच्या संदर्भात एक व्यवस्थित धोरण करावं लागणार आहे. त्या मेगा टेक्स्टाईल पार्कमधले जे रेट्स आहे आज आपले MIDCचे ते रेट ॲट पार बाकीच्या देशातल्या मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये काय रेट देऊन राहिले आणि आपल्या इथले काय आहेत त्याच वेळेस आपल्या इथं इंडस्ट्री येतील. म्हणून त्याच बाबतीतला आपला धोरणात्मक निर्णय आपल्याला घेणार का असा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, हे